So hello guys and welcome back to our channel. So this is day 20 of our 45 days intermittent fasting challenge for गणेश चतुर्थी. आणि तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी उठली आणि बस फक्त फ्रेश झाली, अजून काही मील घेतली नाहीये. आणि आता सगळ्यात पहिले मी देवाची पूजा करणार आहे. आणि तर कुठे गेले, हा आता जस्ट मी देव घासले आणि आता पूजा करते, मग तुम्हाला दाखवते. माझे फर्स्ट मी राखी बांधते ना, सगळ्यात पहिले ती देवाला बांधते, मग मामाच्या पोराला बांधते. ते बांधते किंवा नाही बांध, अगर गेली तर बांधते, नाही तर नाही बांधत. पण देवांना राखी मी दरवर्षी बांधते. मग त्याच्यानंतर सगळे देव वगैरे आधी घासून घेतले. त्याच्यानंतर पप्पाचा फोटो पुसला आणि साईबाबांचा फोटो पुसला. पप्पाला मस्त टिक्का वगैरे लावून घेतला आणि तोपर्यंत मग मी साईडला गरम पाणी ठेवलं होतं, पहिले ते पिली. कारण की मम्मी गेली होती मार्केटमध्ये आणि मला तीच सांगते ना, देव इथं ठेव, देव इथं ठेव, कारण की पूजा तर रोज तीच करते म्हणून. त्याच्यानंतर मग मस्त मंदिराला हार घालून घेतला, साईबाबांना हार घालून घेतला, मग पप्पाच्या फोटोला पण हार घालून घेतला. मी सगळ्यात पहिले माझे 3 क्यूटशे भावांना राखी बांधून घेतली. देवाला आता जस्ट राखी बांधली. आणि देवा, आता व्हिडिओ चालू आहे, ओवाळणी मागते, लक्ष दे बाबा, लक्ष दे जरा माझ्यावरती. जरा व्हिडिओज वगैरे बघतायत, जरा व्हिडिओला व्ह्यू वगैरे येऊ दे. ओवाळणी मागते, तुझी बहीण दे आता तू. नंतर माझ्या तिन्ही भावांकडून मी ओवाळणी मागितली आणि मला माहिती आहे मी अशीच मेहनत करायला राहिली तर तो मला देणारच हे सगळं. त्याच्यानंतर मग पप्पाला पण राखी बांधून घेतली आणि मग साबुदाण्याची खिचडी पण खाऊन घेतली. इथं माझी चप्पलला बघून कोण हसणार नाही, कारण की मी घाईघाईत रोजच्या प्रमाणे चप्पल घालून निघली आणि नंतर पुढे गेल्यावर समजलं की मी कोणती चप्पल घातली. नंतर मामाच्या घरी पोहोचलो नाही तर अल्बम बघत होती, बघा मी किती क्यूट दिसते साडीमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले चाय पिली, मामीने फ्रुट्स खायला दिले, ते पण खाल्ले. आणि मग त्याच्यानंतर मम्मीनी आणि मावशी मामाला राखी बांधून घेतली. आणि ना मम्मी मामाकडे गेली ना तर मुद्दामून लेट करत होती. एक तर घरातून पण मुद्दामून लेट निघाली होती, कारण की तिला मला आज जिमला नव्हतं पाठवायचं. आणि मम्मीचं मिशन सक्सेसफुल झाला, मी जिमला गेले नाही, लेट झालं म्हणून. जस्ट घरी आलो आणि मी माझ्या घरच्या अवताळात आलेली आहे. मस्तपैकी ढिल्लम ढाला टी शर्ट आणि माझी शॉर्ट्स. त्याच्यानंतर काय, आता जिमला गेलो नाही म्हणजे एक्सरसाइज घरीच करावी लागेल. मग एवढं मला ना घरी करायला कंटाळा येतो, ह्याच्यासाठी मी जिम लावलाय. मम्मीमुळं आज जिमला जाता नाही आलं म्हणून आता मी एक्सरसाइज करते. तिथे जिममध्ये मला असं वाटतं मी फुकट पैसे भरते ना, मी संडेला जात. असे कार्यक्रम असले तर मला जायला भेटत नाही. त्याच्यासाठी एवढंच, बाय.